अभिनेते राजपाल यादव यांनी आज दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची भेट घेतली। मी दिल्लीतून निवडणूक लढण्यास उत्सुक आहे असे स्पष्ट संकेत यादवांनी दिले। पण हा निर्णय माझा नाही, काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असंही ते म्हणाले। तर भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मनोज कोटक हे मातोश्रीवर पोहोचले होते। कोटक यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहताही उपस्थित होते। शिवसेनेच्या विरोधामुळे सोमय्यांचा पत्ता कट झाला, त्यामुळे उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेऊन शिवसैनिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनोज कोटक हे मातोश्रीवर आले होते। ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या नावाला प्रचंड विरोध केलेला होता। मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न, मातोश्रीचा दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न सोमय्या यांनी केला होता, मात्र मातोश्रीचं दार काही सोमय्यांसाठी उघडलं नाही। सरते शेवटी मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, किती वाजताच्या दरम्यान मनोज कोटक यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली? ठाकरे यांची आणि महायुतीचे आणि भाजपचे जे उमेदवार आहेत मनोज कोटक यांनी भेट घेतली। त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे देखील होते। त्यांनी सर्वांनी भेट घेतली। त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी देखील होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईशान्य मुंबईतले जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत ते देखील यावेळेला हजर होते। त्यांच्या आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बैठक झाली आणि बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना येऊन प्रतिक्रिया देखील दिलेली आहे की मनोज कोटक यांच्या पाठीशी पूर्णपणे शिवसेना ठामपणे उभी आहे। मनोज कोटक यांना जिंकून आणण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर स्वतः शिवसेना हे प्रचारासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच मनोज कोटक यांच्या समोर सगळा मार्ग जो आहे तो आता झालेला आहे, एकदम सोपा झालेला आहे। मात्र त्यांच्यासोबत यावेळेला किरीट सोमय्या मात्र इथे कुठे दिसलेले नाहीयेत। आपण बघतो की आज सकाळपासून किरीट सोमय्या मनोज कोटक यांच्यासोबत प्रचारामध्ये सहभागी झाले होते, मात्र मातोश्री नक्की। उदय, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। उदय, आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीटचा पोहोचत नव्हता। मनोज कोटक हे मातोश्रीवर गेलेले होते। शिवसैनिकांकडून पूर्ण सहकार्य, पाठिंबा हा मनोज कोटक यांना मिळेल अशी ग्वाही त्यांना मातोश्रीवरून मिळालेली आहे। पण या दरम्यान किरीट सोमय्यांना मात्र सगळ्यांनी त्यांची अनुपस्थिती मिस केली, त्यांची अनुपस्थिती जाणवली, कारण किरीट सोमय्या सकाळपासून प्रचारात आहेत पण ते मातोश्रीवर मात्र कुठे दिसले नाहीत। उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। काल रात्री उशिरा वर्षा या शासकीय निवासस्थानी येऊन मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। सत्तार दानवेंसह काल औरंगाबादवरून मुंबईत दाखल झाले। या भेटीत संभाव्य पक्षप्रवेशावरून चर्चा झाल्याचीही माहिती मिळते। सत्तार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। मला विमान येतं, तुम्ही एकत्र येता दोघे जण, मुख्यमंत्री म्हणता या तुम्ही नाही म्हणता, काय चाललंय नेमकं? हे तर दानवेंनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विचारायला पाहिजे का मला विमान कशासाठी पाठवलं होतं। काही दुसरा विशेष निमंत्रण नव्हतं। जे निमंत्रण होतं त्यांचं आणि माझं बोलणं झालं। रावसाहेब दानवे काय बोलतात, कसं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात त्याचा खुलासा त्याच्याऐवजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी करावं। आणि मी त्यांच्या अगोदर स्पष्ट केलं का मी भाजपमध्ये जाणार नाही, तर त्यावेळेस दानवे साहेब काय बोलतील याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे। मी सांगितलं असतं मी भाजपमध्ये जाणार तर त्यांनी दरवाजा विमानाचा उघडला ते उघडला असता। तुम्ही बेसिकली टेक ऑफ तर घेतले भाजपच्या दिशेने, फक्त लँड कधी भाजपमध्ये होते ते बघावं लागेल। दुसरा एक मुद्दा, तुम्ही एक उमेदवारी अर्ज भरलाय औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून, तुम्ही आता निवडणूक लढवणार का अर्ज मागे घेणार? मी रात्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली, त्यानंतर अवेसी जे MIMचे आहे त्यांच्याशीही चर्चा करणार। तुम्ही जर समजा उमेदवारी अर्ज मागे घेतला तर तुमचे अजून एक राजकीय विरोधक आहेत, ते म्हणजे चंद्रकांत खैरे। निश्चितपणे तुम्ही जर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्यांना राजकीय अडचण होणार हे निश्चित आहे, कारण तुम्ही जर उभे राहिलात तर वोट डिवाइड होऊन खैरेंना फायदा होतो, तुम्ही नाही उभं राहिलात तर त्यांना धोका निर्माण होतो। म्हणून खैरेंना देखील अडचणीत आणण्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी चर्चा आहे। खैरेला अडचणीमध्ये आणण्यासाठी सेक्युलर मतावर परिणाम होणार नाही, सेक्युलर मतं फुटणार नाही याची दक्षता घेण्यासाठीच मी MIMचे सुप्रीमो
जे आहे असुद्दीन ओवैसी यांच्याशी बोलणार, प्रकाशराव आंबेडकर साहेबांशी बोलणार का आपल्या दोघांची मतं वाटल्या गेली तर कदाचित जातीवादी शक्तीला फायदा मिळू शकतो शिवसेनेला. हे होते अब्दुल सत्तार. त्यांनी स्पष्टपणे जी भूमिका ती सांगितली आहे ती अशी आहे की भाजपमध्ये जाणार नाही आणि उमेदवारीबद्दल त्यांनी संदिग्धता ठेवलेली आहे. मात्र त्याच्या जो ते संदेश देऊ इच्छितात तो हाच आहे, भाजपमध्ये कधीतरी प्रवेश होऊ शकेल आणि खैरेंना करायची अडचण आणण्यासाठी ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतील.